आम्ही स्वातंत्र्यपूर्वीचाही काळ बघितला आहे, स्वातंत्र्यानंतरचाही पाहिला आहे, काँग्रेसचा काळ बघितला आहे. बाकीच्या पक्षातील लोक यांचं मी राजकारण ऐकलेलं, घरी आमच्याकडे सगळ्या पक्षातले लोक यायचे, त्यांचे विचार ऐकलेले. पण सध्याचं चित्र अत्यंत असमाधानकारक आहे आणि विशेषतः जे स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भाग घेतला आहे किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी भाग, त्यांना हे अत्यंत दुःख की पुढच्या पिढीला आम्ही काय देतोय. जर मोदी सरकार निवडून आलं तर पुढच्या पिढीला लोकशाही असणार नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणार नाही. तेव्हा आपले लोक शहाणे आहेत आणि हे बुद्धिजीवी वर्ग आहेत ना, मध्यम वर्ग, त्यांच्यापेक्षा मला वाटतं शेतकरी वर्ग शहाणा आहे. तेव्हा बुद्धिजीवी लोकांनी सुद्धा विचार करावा आणि एकजुटीने मोदी सरकार घालवावं असं मला वाटतं. दुसरा प्रश्न म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत जोरदार चर्चा सुरू असते. तर पहिल्यांदाच पवार घराण्यातील दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर उभे राहतील असं चित्र काहीसं निर्माण झालेलं आहे. कसं बघता एक कुटुंबातील व्यक्ती हे फार लोकांना हे फार विचित्र वाटतं. आम्हाला काय फॅमिलीला काही वाटत नाही. आमचा वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष आमच्या आईवडिलांनी इतक्या भक्कम पायावर उभा केला आहे की या इलेक्शनचा परिणाम आमची घरफुटीवर काही होणार नाही किंवा आमचं जे भाऊ बहिणींचं एकमेकांवर जे प्रेम आहे हे प्रेम बिलकुल कमी होणार नाही असं मला वाटतं. त्या लोकांनी चिंता करू नये. उगीच आपलं काहीतरी आता फुटल्या गट फुटला, पवार यांच्यात फूट पडली, काही होत नाही. इलेक्शन होईल, जे निवडून येतील ते येतील. मला आणखी एक सांगायचं आहे आणि आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून आत येतो. ND पाटील आणि शरद पवार दोन अत्यंत वेगळ्या डाव आणि उजव विचारसरणीचे लोक आहेत. कधीही राजकारण घरामध्ये आमच्या आलं नाही. उलट जेव्हा ND पाटील उभे राहिले त्यांच्याकडे पैसे पण नसायचे, तेव्हा माझ्या आईने राजाराम बापूच्या विरुद्ध उभे होते. 10,000 रुपये त्यांना आईने दिले. म्हणले ND तुमच्याकडे मला माहिती आहे पैसे नाही पण प्रचाराला असावे, ते 10,000 घ्या. आणि एक मेगाफोन दिला गळ्यात. आणि मग आमचे ND पाटील घोड्यावरनं काय जायचे, सायकलवरनं काय जायचं. आणि तेव्हा राजकारण आम्ही घरात आणत नाही, एका ताटात जेवतो. आणि शरद पवारांचं तर मी पाहिले की स्वतःच्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात काय आहे का, ND सरांच्या ताटात आहे का, ते कमी पडले बघा, ते घाला तिथं. असे इतके सुंदर सुसंस्कृत कुटुंब असताना काही होणार नाही, मला नाही वाटत. सुप्रिया बोलण्यातून कुठेतरी मन दुखावले जातात. कारण अजित पवार म्हणतायत कीर्तन करावं, तिकडे अजित पवारांचे भाऊ त्यांना म्हणतायत हा नालायकपणा आहे. म्हणजे कुठेतरी बोलण्यातनं मग ही आता राजकारण आहे हो. ND पाटील नाही का शरद पवारांवर टीका करायची, कितीतरी करायचे. म्हणजे सगळ्यात प्रकार जास्त ND पाटील शरद पवारांवर बोलायचे. तेव्हा आम्हाला ती सगळी सवय आहे. आमच्याकडे काँग्रेस पण होतं, आमची आई शेका पक्षाची. आणि तर शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. लोकसभेमुळे आमच्या कुटुंबामध्ये फूट पडणार नाही, आम्ही राजकारण घरामध्ये आणत नाही असं सरोज पाटील यांनी म्हटलेलं आहे.